नमस्कार, मी सर्जेराव गायकवाड. शिवरत्न न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला अखेर सुरुवात झाली असून उमेदवार आपल्या कार्यकर्त्यासह मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टी महायुतीचे काडगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार निवृत्ती माळी व काडगाव पंचायत समितीच्या उमेदवार भाग्यश्री शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज काडगाव येथून करण्यात आला. गावच्या ग्रामदैवतांना मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला व भव्य रॅली काढून मतदारांना चिन्ह समजावून सांगत मतदान करण्याचे आवाहन केले. काय म्हणाले आहेत मान्यवर, पाहूयात. काटगाव जिल्हा परिषद गट व काटगाव पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक 1 फेब्रुवारी रोजी गावातील ग्रामदैवतांना मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी गावातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. ही भव्य प्रचार रॅली काढत भारतीय जनता पार्टी महायुतीचे काटगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री निवृत्ती माळी व काटगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ भाग्यश्री शिंदे यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या प्रचार रॅली दरम्यान नितीन काळे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे, चन्नवीर बेटकर, राम जवान, सरपंच अशोक माळी यांच्यासह परिसरातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पार्टी काटगाव जिल्हा परिषद गटाचे गणाचे उमेदवार निवृत्तीदादा माळी आणि माझी लहान भाऊजे भाग्यश्रीताई शिंदे यांच्या प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ तुम्ही सकाळपासून कव्हर करत आहात. तुम्ही सकाळपासूनच बघताय की ही निवडणूक आहे. त्या गटातील गणातील सर्व कार्यकर्त्यांनी आता आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत. जनतेने ह्या निवडणुकीची सूत्र हातात घेतलेली आहेत. त्याच्यामुळं ज्या वेळेला जनता सामान्य कुटुंबातील उमेदवारासाठी जेव्हा रस्त्यावर उतरते त्यावेळेला 100% निकाल हा उमेदवार विजयी होतील. दोन्हीच्या दोन्ही, जिल्हा परिषदला निवृत्तीदादा आणि पंचायत समितीला भाग्यश्रीताई शिंदे. आज तुम्ही बघत आहात की आदरणीय राणादादांच्या नेतृत्वात, आदरणीय अर्चनाताईच्या नेतृत्वात या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत विकास पोचलेला आहे. आमचे गटातील गणातील सर्व नेते, वडगावे साहेब असतील, पंडित भाऊ जोकार असतील, सर्वच नेते या ठिकाणी, राम जवान असेल, शिवा साठे असतील, हे सर्व लोक आता ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आज प्रत्येक घरामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण, आज देवेंद्र फडणवीस साहेबांची लाडकी बहीण असेल, अजितदादाची लाडकी बहीण असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण असेल, ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आता ह्या निवडणूक हातामध्ये घेतलेल्या आहे. त्यामुळं वेगळं काही सांगायची गरज नाही. येणाऱ्या 7 तारखेला मी एवढंच आव्हान करेल या मतदारसंघातील मतदारांना की जिल्हा परिषदसाठी सकाळी 7 वाजता निवृत्तीदादांसाठी कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि पंचायत समिती काटगाव गणासाठी भाग्यश्रीताई शिंदे यांना आपण कमळाच्या बटन दाबून या मतदारसंघातील जो जिल्हा परिषदमधील हेड आहेत, पंचायत समितीमधील हेड आहेत, घरकुलाचे बिलं वगैरे जे काम करण्याची तुम्ही संधी द्या. निश्चितपणानं मी बालाजी शिंदे तुमचा सेवक म्हणून तालुक्याच्या ठिकाणी थांबून या मतदारसंघातील वडगाव साहेब, मी सुद्धा तुम्हाला आश्वस्त करतो की 100% तुमच्या विश्वासाला तडा न जाऊ देता सर्व जाती धर्मातील लोकांचे, घरकुलाचे असतील, विहिरीचे असतील, रस्त्याचे असतील, पानंद रस्त्याचे असतील, हे विषय राणादादांच्या, अर्चनाताईच्या माध्यमातून मी सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. अनेक वर्षापासून मी तुमच्यासोबत आहे, यापुढेही सोबत राहीन. 7 तारखेला तुम्ही भाजपच्या चिन्हासमोर बटन दाबावं. धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक उद्याच्या 7 तारखेला मतदान आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, राणादादाचे हात बळकट करा, अर्चनाताईचे हात बळकट करा, सर्व आलेल्या नेते मंडळीचे हात बळकट करा आणि उद्याच्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवाराला भरघोस अशा मताने निवडून द्या, एवढी नम्र प्रार्थना करतो. नमस्कार. आज आपण काटगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती इथे आपल्या पक्षाचा शुभारंभ केलेला आहे. तरी जनतेतून व तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला? आज सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्तानं माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब, अर्चनाताई पाटील आणि महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवृत्तीदादा माळी, भाग्यश्रीताई शिंदे यांच्या
प्रचारार्थ आज शुभारंभ प्रचाराचा करण्यात आला आणि भव्य अशी या काटगाव गावातून रॅली या ठिकाणी काढण्यात आली. या रॅलीला सर्व माता भगिनी, सर्व युवक, सर्व ज्येष्ठ नागरिक यांचा भरघोस असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे. येणाऱ्या काळामध्ये या काटगाव गावाचा विकास आराखडा, एक ब्ल्यूप्रिंट, या गावातील सर्व रस्ते, नाल्या, लाईट, या गावातील सर्व सभागृहे, सर्व छोटी मोठी मंदिरे, दर्गा यांचा एक विकास आराखडा करून या तुळजापूर तालुक्यातील एक आदर्श गाव हे काटगाव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या उमेदवाराच्या माध्यमातून राहणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, याच्यावरती सुद्धा भर देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. आम्ही आमचा जो जाहीरनामा आहे तो या ठिकाणी पॉम्पलेटच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवलेला आहे आणि आम्ही जो जाहीरनामा या ठिकाणी पोहोचवला आहे तो जाहीरनामा 100% आम्ही पूर्ण करणार. जे माता भगिनी, सर्व युवक, सर्व या काटगाव गटातील नागरिक जे आम्हाला विश्वासाने मतदान करणार आहेत त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि त्यांच्या सर्व अपेक्षा या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत. हेच या निमित्ताने आम्ही या रॅलीच्या निमित्ताने या काटगाव गावाला वचन दिलेलं आहे. परंतु 7 तारखेला मतदान गेलेलं आहे. जी दुर्घटना घडली, लोकांना प्रचार करायला वेळ मिळत नाही आहे म्हणून निवडणूक आयोगानं 2 दिवस पुढे ढकललेले आहेत. तरी येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह आहे कमळ, 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद. कुठलंही विचार न डोक्यात आणता जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं एवढीच कळकळीची विनंती मी महिलांना आणि नागरिकांना करणार आहे. प्रतिनिधी सचिन शिंदे, शिवरत्न न्यूज, काटगाव.